हा हॅलो. बोल हा ना गोपाल, काय म्हणतो? हा ग्राउंड झाला का आपला सीपी मुंबईचा? हा ग्राउंड झाला ना. हो काय, तर किती वाजताचा रिपोर्टिंग टाइम होता? रिपोर्टिंग टाइम होता 12 वाजताचा दुपारून दुपारून. दुपारून 12चा. तू किती वाजता हा गेला होता ग्राउंडच्या अंदर? मी गेलो होतो 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत. हो काय, म्हणजे 10 वाजेपर्यंत सकाळची? हा 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 हा. रांगेत समजा किती वाजेपर्यंत थांबा लागून आलं तिथं? नाही, तिथे रांग नव्हतीच आमच्या वेळेस. हो तिथं काय. डायरेक्टच म्हणजे ते म्हणत होते की बा हा टाइम, काही हॉल तिकीट चेक करत नव्हते, काहीच नव्हते चेक करत होते. हा हा डायरेक्टच ते म्हणजे जा अंदर असं हा हा. फटाफट 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 जा म्हणत होते. हो काय. हम्म. आणि स्टार्टिंगला समजा ते बॅगा गिगा ठेवायला लावल्या असं रॅकीमध्ये? हा स्टार्टिंगला ते कुपन वगैरे दिलं, एक कार्ड दिलं गोल. हो काय. ते गर्दी टॅग गर्दी नव्हती वाटते जास्त तुमच्या वेळेस? नाही, गर्दी नव्हती म्हणजे 12चा टायमिंग होता आमचा. त्याच्या आधी भरपूर मुलं ग्राउंड झालेले होते. हो काय. म्हणजे कम से कम हा. 74 का 76 बॅच झालेल्या होत्या. बापरे. हम्म. हा हा. तर तर समजा 10 वाजता गेला तू. हम्म. 10 वाजता गेल्यानंतर मग तिथं 50 विद्यार्थ्याची बॅच बसवली असेल तुमची? 50 विद्यार्थ्याची. हा हा. त्याच्यानंतर मग ते टेबल नंबर पाशी? हा टेबल नंबर पाशी बसवलं. हा हा त्याच्यानंतर मग एक 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 ते डिटेल मध्ये म्हणजे ज्याचे नाव समजा हे घेत हा. होते. टेबल नंबरवर फोटो गिटो मागितला असेल? हा फोटो वगैरे मागितला. सिग्नेचर? हा सिग्नेचर करायला लावली. अजून त्यानंतर प्रतिज्ञापत्र? हा अप्लिकेशन नंबर लिहावा लागते त्याच्यावर? हा ऍप्लिकेशन नंबर लिहायला लागते. सिग्नेचर वगैरे? त्याच्यानंतर छाती वगैरे झाली. छाती आणि हाईट. उंची छाती? हा उंची वगैरे मोजली. हम्म हम्म हम्म. हा 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 आणि त्याच्यानंतर मग तिथं आम्हाला त्या पेंडॉल मध्ये बसवलं. हा हा. याच्यासाठी चेस्ट नंबर साठी? चेस नंबर साठी. हा हा. तेव्हा किती वाजले होते तेव्हा? तेव्हा वाजले होते 12. हो 12 12:30 समजा. बापर, म्हणजे तिथं बस थांबा लागलं मग तुम्हाला? हा थांबून ठेवलं, जिथं गेलो थांबून तिथं ठेवलं? थांबून ठेवत हा होते. थांबून ठेवलं, त्याच्यानं टाइम होणार तिथं. हम्म. चेस्ट नंबर तर कसा काय आहे? चेस्ट नंबर? चेस्ट नंबर नाही, आधी समजा पायाला चिप बांधते. हा, दोन्ही पायाले? त्याच्यानंतर हा दोन्ही पायाला चिप बांधते. त्याच्यानंतर त्या एका रूम मध्ये जावं लागते. हा हा हा. तिथून बायोमेट्रिक करावं लागते. हो, स्कॅन करते ती दोन्ही हा पायाच्या चिपा? हा दोन्ही हा पायाचे हा. चिपा त्यानंतर स्कॅन केल्यानंतर मग 50 विद्यार्थ्याची बॅच बसवते? नाही, त्याच्या आधी मग ते स्कॅन म्हणजे थंब वगैरे घेते. हा, थंब वगैरे, फोटो? त्याच्यानंतर मग हे फोटो? चेस्ट नंबर वगैरे देतात. हा, चेस्ट नंबर. हम्म. हा हा. ते चेस्ट नंबर. सगळं झाल्यावर मग 50 विद्यार्थ्याची बॅच बसवते? हा 50 मग घ्यायचं, ते नाव वगैरे तिथं असलं. हो. सर मॅडम? हा दोघं जण राहत असाल ग्राउंड घेण्यासाठी, सर मॅडम? हो, आधी एकच जण होता, नंतर मग एक सर समजा समोर गेल्यावर अजून एक झाले. हो काय. हम्म. 50 मुलांची बॅच मग तिथं बनत आहे? हम्म. तर पहिला इव्हेंट समजा त्याला 12चा टायमिंग होता, तू समजा 10 10:30 वाजता गेला अंदर, हा तर 100 मीटर समजा किती वाजता चालू झालं तिथं त्याला? 100 मीटर झालं होतं कम से कम 1:30 वाजता. 1:30 वाजता? हा 12ची बॅच आहे तर 1:30 वाजता 100 मीटर झालं होतं. हा तर 100 मीटरचं कसं काय कमी मार्क भेटणार म्हणते तिथं का? हा तिथं एका इकडून चिप लावलेली आहे, म्हणजे हे सेन्सर लावलेला आहे. हा हा हा. जे स्टार्टिंग पॉइंट आहे तिथं फक्त विसलवर ते समजा हा. म्हणजे स्टार्ट करायला लावत आहे. हो काय. आणि म्हणजे एंडला फक्त एक चिप लावलेली आहे. हो हो. म्हणजे समजा पहिले तो बटन दाबून आला त्याच्यानंतर शिट्टी वाजणार असं आहे काय? नाही, ते तर एवढं तरी माहित नाही, पण ते विसल वाजली की तुम्ही हा, स्टार्ट तर व्हाल निघा. म्हणे. हा हा. बरोबर आहे, असं आहे तिथं. पण ते सेन्सर मध्येच प्रॉब्लेम आहे बहुतेक. हा प्रत्येकाला 8, कोणाला 0, हा. कोणाला 4, 0, 0, म्हणजे अरे बापरे. प्रत्येकाला 0, 4, 2 असे मार्क मिळतात. अरे बापरे. 100 मीटर मध्ये कोणालाच 10 नाही आहे. एखाद्याला ना. भेटले तर भेटले 10. अरे तोही बापरे. समजा 10 वाला हाय येणार, नाही तर 4, 8. बरोबर आहे ना. आमच्या बॅचमध्ये आम्ही 3 जण म्हणजे चांगली, म्हणजे समोरचे होतो 3 जण, त्यांनीच चांगली मारली 50 जणांपैकी. बापरे. तरी पण ते म्हणजे 8 मार्क, 4, 4, 0, 0. 4 जास्त पडत असं? 4, 0, 4. 100 मीटर मध्ये लय कमी मार्क पडणार पुट्टेली. हा ते काही कोण चिप हे लावलेस म्हणजे स्कॅनर लावलेच नाही. सेन्सर शेवटी आहे, एकदम शेवटी आहे सेन्सर. हा एंडला लावलं त्यानं. हो हो. त्याच्यात ते म्हणजे कसं जुनं वाटते बहुतेक ते. त्याच्यात कमी मार्क पडणार त्याच्यात. हो असंच काही आहे. हो हो. त्याच्यात ते कोणालाच म्हणजे हे नाही होतं तिथं, म्हणजे बरोबर आहे. कमीच कटत आहेत मार्क. हो हो. 100 मीटर मध्ये लय कमी मार्क पडणार पुरायला नाही? अशा प्रकारे 100 मीटर आहे ना? हा 100 मीटर झाल्यावर मग 3 पोरं सोडायचे 100 मीटरले? 4 4 आहे ना. 100 मीटर झाल्यावर दुसरा इव्हेंट कोणता आहे?
1600 इव्हेंट आहे 1600 लगेच 1600 आहे. लगेच. हो काय लगेच 100 आपले झाल्या. शूज वगैरे घाला हा फटाफट. तर 1600 1600 साठी किती पोट्टे सोडून आले ते? आमच्या वेळेस 100 पोरं सोडले होते. अरे बापा रे. 2 बॅच. आमच्या वेळेस 50 पोरं सोडली होती राजे, त्यातही धावायला जागा नाही भेटे. हो का? नाही आमच्या वेळेस आमच्या एक बॅच batch सोडली नी. आणि हा. लगेच दुसरी पण बॅच लगेच हे केलं मग तुम्ही. अरे बापा रे, लगेच 2 उभं बॅच राहा म्हणे फटाफट. हा. असा. हम्म. लय गर्दी होऊन जाते मग ते 100 असली तर. हो. कोणकोणत्या बॅच मध्ये 150 पोट्टे सोडून आले म्हणते 1600 साठी. हो. हो ना बाप्पाले का. आमच्या धावायला बॅचला जागा लगेच नाही भेटत म्हणजे असेल बे बा. हा कारण की ते बरंच म्हणजे टाइम होता त्यांनी म्हणून ते. पहिले म्हणजे कसं फटाफट उरकायचे आहे ना त्याच्यानं. हम्म. अशा प्रकारे मग 100 सोडले 1600 मीटर साठी. हा. आधी समजा चालू होतं थोडं त्याचं 50 न. हा नंतर मग जसं हे आलं 1-2 बॅच 100 सोडले. 100 समजा 1600 चालू झाल्यावर काही पोट्टे अर्धे पोट्टे थांबते असं. हा काही पोरं त्या साईडच्या याच्यावर म्हणजे जे हे आहे ना ते मॅडम बसतात तिथं बसून आले होते मग तुम्ही. बापा रे. काही मुलं तिथं. हो काय. 100 मीटरला गेले म्हणजे हे एक राऊंड मारला 400चा. दुसऱ्या राऊंडला त्या मॅडम जवळ बसून राहिले मग. बरोबर आहे ना. उन्हीत आहे तिथं. दमच छाटल्या जात नाही वाटते तिथं. तिथचं वातावरण वेगळं आहे ना. वातावरण वेगळं आहे ना, कोण की दमच छाटल्या जात नाही तसा. हो. मॅच तर 1600 मीटर रनिंग मारल्यावर मेल्यासारखं वाटते पुरे तिथं. नाही खरंच ना, बरोबर आहे ना. हे आपल्या इकडलं वातावरण आपल्या इकडे चांगलं आहे म्हणजे एवढं गरमावट नाही आपल्या इकडे. तिकडे लय गरमावट आहे. हा आपल्या इकडलं वातावरणाचं आणि तिकडला इकडं जमीन आसमान फरक आहे. हो दमट वातावरण आहे तिथं. हो दम छाटणं नाही तिथं. नाही सगळी रनिंग झाल्यावर समजा दम छाटणं नाही म्हणतात तिथं. नाही पंख्यापाशी जाव तेव्हा तरी बरं वाटेल तिथं. बरोबर आहे. हो. तर 1600 मीटर मध्ये किती मार्क पडले पुरवले तुमच्या बॅच मध्ये समजा? आमच्या बॅच मध्ये कमीच पडत आहे. त्याच्या 1600 मीटर मध्ये काय प्रॉब्लेम आहे काय तर. हो काय. त्याच्यामध्ये पण कमीच पडत आहे. हो ना 1600 मीटर मध्ये. हा. 1600 मीटर समजा 2 वाजता झाली असेल चालू तुमची. हो 2-3 वाजले होते. हो 12ची बॅच आहे तर समजा 3 वाजले होते. हो. तर 1600 झाल्यावर मग गोळ्यासाठी किती वेळपर्यंत बसून ठेवून आले? नाही गोळ्याचं मग ते फास्ट काम आहे. गोळ्यामध्ये बसून ठेवतच नाही ते जिकडे समजा इकडे 10 पोरं तिकडे 20 पोरं. जिथं जागा भेटली तिथं फटाफट आपलं करून घ्या म्हणजे गोळा फेकून घ्या फटाफट. हो काय. गोळा बातच घेऊन आले आहे ना. गोळा बातच घेत आहे ते झालं सर्व. आमच्या वेळेस 3 घंटे थांबवलं होतं आम्हाला गोळा फेकायला. 5 घंटे. हो का. नाही आमच्या वेळेस तेव्हा कसं जास्त गोल नव्हती तिथं. आता जास्त गोल केली तिथं. आमच्या वेळेस तिथं म्हणजे एवढं म्हणजे एक बॅच खाली झाली होती. एक ग्राउंड 2 ग्राउंड खाली झाले होते. बरोबर आहे. 2 ग्राउंड खाली झाले होते तर मग तिथं 15 20 पोरं असे फटाफट पाठवून दिले तिथं. हो काय. 15. अशा प्रकारे ग्राउंड झालाय ना सगळं ग्राउंड समजा. नंतर मग काही पोरं 10-12-15 पोरं अपील करायला गेले होते तिथं. हो काय. की बा सर असं एसपी जवळ की बा सर म्हणजे सीपी जवळ येते तर आम्हाला असं आहे तसं आहे. 1600 मीटर मध्ये कमी मार्क भेटलेले आहेत. 100 मध्ये कमी मार्क भेटले आहेत. पण त्यांनी तिथं सर्व तर म्हणजे असं हुलकावून लावलं की बा नाही असं काही नाही आहे. जीप वगैरे आहे. रेकॉर्डिंग मिळणार नाही तुम्हाला असं. हो ना. त्याच्यानंतर मग ऑब्जेक्शन म्हणजे फेकूनच देतात आपल्याला. आपण जर काही म्हटलं सर असं आम्हाला रेकॉर्डिंग दाखवा आम्हाला कमी मार्क भेटत आहे तर ते फेकून देतात. हो ना. तो विषय म्हणजे हो बरोबर आहे. ते म्हणजे मनावरच नाही घेऊन आली ती गोष्ट. मनावरती घेत. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर म्हणजे 100 मीटर मध्ये तर काहीतरी प्रॉब्लेम आहेच त्याच्यात. प्रॉब्लेम आहे 100% प्रॉब्लेम आहे. 100%. जोही पोरगा गेला त्याला मार्क विचारले की तो सांगते 4 2 0. 4-2 बरोबर आहे. बस आम्ही एवढं ताकद मारून म्हणजे आम्हाला आमच्या बॅचचे जे सर होते डिटेल घेणार सर त्यांनी म्हटलं की बा म्हणे 50 पोरापैकी तुम्ही तिघांनाच जे समोरचे तिघजण होते आमच्या याच्यातला एक चौथा लय मागं पडला होता. आम्ही तिघांनी एवढी टॉप मारली हे 100 मीटर पण तरी याच्यात म्हणजे एवढे कमी मार्क भेटले आम्हाला. हो ना. 100 मध्ये किती पडले तुम्हाला? 10 8-10 आणि 10 कोणाला आहेच नाही समजा. एखाद्याला भेटला तर भेटला. हो ना. एवढं असून. हो बरोबर आहे ना. तिथं फॉल्टच आहे 100 मध्ये. 100 मध्ये खरंच फॉल्ट आहे. हो ना. हे सगळं झाल्यानंतर समजा गेटच्या बाहेर किती वाजता निघून आले तुम्ही समजा सगळं निघालो 6:15 कमसे कम. हो काय. बाप. कारण की बराच वेळ बसून ठेवत होते. बराच वेळ म्हणजे तिकडून ते लिस्ट आणण्यासाठी हे बेजार. काही जण अपील करायसाठी गेले होते तिथं टाइमपास. ते लिस्ट आणण्यासाठी जास्त टाइम लागते. कोण की तो तिकडे जाते त्या साहेबाची सही घ्यायली अजून अर्ध्या घंट्यानं मग अजूनही जाते एका जणाची सही घ्यायली अजूनही अर्धा घंटा सिग्नेचर करत बसा.
बरोबर आहे. 100 वर 1600 वर एक एक जण त्याच्यासाठी हा, दोन घंटे तर बसूनच ठेवते इथं. बरेच पोरांच्या ट्रेन होत्या पण त्याला ते काही सोडत नव्हते. हा, काहीच ट्रेन घेणं नव्हतं. ट्रेन सुटून जाते ना तिथून. हा, कोणाची 4ची ट्रेन लय होती, टाइमपास कोणाची होतो गोंदियाची, तिथं. पुण्याची बरोबर. गोंदिया ट्रेन होती 6ची, कोणाचं हा, काही ते 7 काही. वाजताचे 7 हा वाजताचे हा गोंदियाचे ते गेल्यावर हा मग काय डायरेक्ट हा 9चे. तेच म्हणतो ना सर. मग इथून तर म्हणजे संध्याकाळ झाल्यावर म्हणे आम्हाला काहीच बरोबर आहे मिळणार ना. नाही सर, ऑटो वगैरे या बसचं वगैरे काहीच नाही. माझ्यासोबतही गेलं म्हणजे तसंच झालं ना. माहिती ट्रेन हा हुकून गेली ना डायरेक्ट. हा 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 मला गोंदियाला निघायचं होतं ना हो काय दुसऱ्या दिवशी. हो, 7 वाजता बाहेर काढला मला. ग्राउंड वरून समजा. 5 वाजता ग्राउंड झालं होतं आमचं सगळं, गोळ्या गिळ्या सगळं. 2 घंटे त्यांनीच लावले ते काय फाईलचे सह्या करायला. हो काय. मग 7 वाजता काढलं. बाथरूमला जाऊ देऊन द्याल त्या आम्हाला तो. नाही, एक वेळा जाऊ देईल त्यांनी, जिथं समजा डिटेल बनवतात ना हा, तिथं जाऊ देते. पण बाकी तिथं जाऊ अंदर दिलं. 100 बाकी नाही, मीटर बाकी झाल्यावर नाही, मग बाकी नाही जाऊ देत ना ते. बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही लगेच. भाऊ त्यात लय नुकसान होऊन ना ते. गोळा फेकच्या वेळेस नुकसान होते ना. बरोबर आहे. बाथरूम लागलीच राहते माणसाली. हा, की आपण 1600 मारायच्या अगोदरच पाणी पितून तिथं. बरोबर आहे. बाथरूम लागल्यावर समजा गोळा म्हणजे हे कम्फर्टेबलच नाही वाटत ना. बरोबर आहे. हो, असं आहे ना ते. त्या याचं नागपूरचं वगैरे आहे का कोणाचं ग्राउंड? नागपूरचं झालं. झालेलं नाही, नागपूरचं कारागृह तर चालू झालंच नाही अजून. नाही काय? नाही चालू झालंच नाही अजून. हो ना, त्याचा वगैरे व्हिडिओ वगैरे या कोणाची मुलाखत घेऊन मला म्हणजे सांगतो बरं डॉक्युमेंट कोण लागते, कारण की इथं कसं बरं होतं. डॉक्युमेंट सगळेच नेऊन घ्यायचे तिथं. मी सांगतो 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी पाहिजे तिथं, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, पासपोर्ट फोटो, 6 फोटो न्यायचे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, आणि जो फॉर्म आहे आपला फॉर्मची प्रिंट हे न्यायची सोबत. हो का. आणि त्या व्यतिरिक्त ते 2 सेट झेरॉक्स न्यायचे का? एकच झेरॉक्स लागते तिथं. 2 रोज द्यायचे पडले. एक झेरॉक्सचा जमा घेते आपल्या तिथं. पुरे झेरॉक्स घेते. जेवढ्या तेवढ्या. माझ्या ग्राउंड झाला नाही याच्या अगोदर दुसऱ्या जिल्ह्यात नागपूरले. हो काय. आता माझ्या 11 तारखेला राहणार आहे ग्राउंड. हो, 11 मार्च. कारागृह. हो, बरोबर आहे. आता ते कसं सगळे डॉक्युमेंट ज्या झेरॉक्सचा सांगितलंय का नाही, तुला एक फोटो पाठवून देईन मी. हो काय. टीसी तिथं न्यास लागते. टीसी इम्पॉर्टंटच आहे. हो ना. हो, टीसीची झेरॉक्स मागते. हो, ओरिजिनल नाही मागत ते, झेरॉक्सच मागते. इथं बरं होतं. इथं बरं होतं. आधार कार्ड, हॉल तिकीट, बस 2 फोटो. बाकी म्हणजे फोटो लोचाच होतात मग तुम्ही बिलकुल. कारण की एवढ्या याच्यात कोणा डॉक्युमेंट हरपतेच मग तुम्ही. हरपतेस ना. आपण फोटो पडते, आधार कार्ड फोटो पडतेस मानतात. बरोबर. आपण किती काळजी घेतली समजा, आता फोटो वगैरे इकडे तिकडे बरोबर पान होतेच मग तुम्ही. बरोबर आहे. ते बरं होतं ते मुंबईत. हा, ते बरं होतं एकदम. 2 डॉक्युमेंट वर तर. हो, टेन्शनचं कामच नाही बिलकुल. किती म्हणजे हे करा. मी ते डॉक्युमेंट नाही, ते फक्त आपलं हे बाकी एक कॅजर वगैरे बॅनर वगैरे सर्व होतं. माणसाला कसं कागदपत्र हरपायचं भेव नाही लागत मग. बस